अक्कलकोट शहरात व ग्रामीण भागात अवैध वाहतुकीचा धुमाकूळ सुरू आहे। जिल्हा ट्रॅफिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे। रस्त्यावर मात्र वाहन मोटरसायकल प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। जिल्हा ट्रॅफिक पोलीस मात्र कुठेही कारवाई करत आहेत। अक्कलकोट शहरात मात्र रस्त्यावर वाहन लावलेले दिसून येत आहे। सध्या अक्कलकोट शहरात कागदपत्र नसलेल्या तसेच ड्रायव्हरकडे लायसन्स नसलेले ड्रायव्हर अक्कलकोट शहरात आहेत। मात्र अक्कलकोट शहरात बिनधास्त गाड्या घेऊन भाडे मारत आहेत। अशाकडे सोलापूर ग्रामीण पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांनी लक्ष देऊन अशा गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावा। जिल्हा पोलीस, ट्रॅफिक पोलीस अक्कलकोट शहर व ग्रामीण भागात कुठल्याही गाड्यांवर कारवाई करत नाही। यांना महिन्याला हप्ते मिळतात, म्हणून अक्कलकोट शहरात गाड्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष करत आहेत। अक्कलकोट शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे, मात्र भक्तांच्या गाड्या थांबवून त्यांच्यावर केसेस केले जात आहेत। मात्र कागदपत्र नसलेले व स्क्रॅप गाड्या असलेल्या गाड्यांवर जिल्हा ट्रॅफिक पोलीस मात्र कारवाई करत नसलेले दिसून येत आहे। पहा मोटरसायकल कसे रस्त्यावर थांबले, अशावर कोणी कारवाई करणार का असे प्रश्न नागरिक विचारत आहेत। गेला तरी देखील अक्कलकोटच्या आगार प्रमुखांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही असं माझं या ठिकाणी आरोप आहे। आज देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आता दुपारचे 2-2:30 वाजतात पावसाची संततधार सकाळपासून चालू होती। मी स्टँड एरियामध्ये माझ्याबरोबर नेमलेले जे सुरक्षेसाठी नेमलेले जे पोलीस अधिकारी आहेत आम्ही सगळेजण जाऊन पाहणी केली। त्या ठिकाणी गुडघाभर इतकं पाणी थांबलेलं आहे। आज देखील दुर्दम्य आहे। तर आजच्या दिवसाचा एक दिवस हलगीनाग आंदोलन करून मी थांबणार नाही। मी त्या डेपो मॅनेजरला किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी तुमच्याद्वारे असं सूचित करतो की येणाऱ्या अजून 4 दिवसामध्ये जर तुम्ही याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्याच्यामध्ये काँक्रिटीकरण नाही केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन लवचिक शक्ती सेनेच्या वतीनं छेडलं जाईल। हे जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात घेऊन